कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम। छान भक्तिमय वातावरणात आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळतोय। जसं देवकल सारखं कुसुमे स्वर्ग ते मंदिर त्यांनी जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून सर्व भाविक या शंकर मंदिराचे भक्त झाले। पवित्र मूर्ती ज्या श्री गणेश आई पार्वती माता नंदीदेव पादुकांच्या या पवित्र मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणच्या शिवपिंडीचा या अद्भुत शिवपिंडीचा आपल्याला खास दर्शन होते बघा। ओम नमः शिवाय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयम निंद्यम भवम भवामी सहितम नमामि हर हर महादेव। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे आलेलो आहोत, बोर्ली पंचतन येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणीच आपल्याला याची डोळा याची देही पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे श्री शंकर महादेव मंदिराच्या या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या जीर्णोद्धार प्रसंगी आज आपण सर्वजण बोर्ली गावातूनच या ठिकाणी आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक पाहायला मिळणार आहेत। कारण का उद्या नवीन मूर्तींचे म्हणजेच आपल्या श्री गणेश मूर्तीचं आणि पार्वती माता असो, नंदीदेव असो, आपले दास्य भक्ती हनुमान बाप्पा असो आणि पादुकांच्या या पवित्र मूर्तींचं उद्या जीर्णोद्धार आपल्याला आणि प्राणप्रतिष्ठा पाहायला मिळणार आहे। बोर्ली गावातल्या 150 वर्षापूर्वीचं जे शिवमंदिर आहे आणि त्या शिवमंदिरामध्ये या नवीन मूर्तींची जे आपले बोर्लीतले भरपूर जुने जे व्यापारी आहेत, कोठारी परिवार, या ठिकाणी संपूर्ण कोठारी परिवार आणि इथे दीपक काका तर आहेत आपल्याला पाहायला मिळतात। जुने जाणते आमचे दिनेश काका आहेत जे श्रीवर्धनला असतात आणि संपूर्ण कोठारी परिवार आणि बोर्ली पंचतून येथून आलेले सर्व हे भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात। इथे जुने जाणते आपले हावरे काका सुद्धा आहेत जे मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष सुद्धा आहेत बघा आणि हे भाऊ सुद्धा आहेत बघा। भाऊंचं नाव मला माहित नाही, लीलाधर खोत बघा, लीलाधर खोत भाऊ आहेत आणि हे सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत। पण आपल्याला आत्ता पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आपण मंदिराच्या ठिकाणी जाणार आहोत। मंदिर सुद्धा छान 150 वर्षापूर्वीचं या बोर्ली गावातलं मंदिर श्री शिवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि येथून नवीन मूर्ती घेऊन आपण ढोल ताशांच्या हर हर महादेवच्या जय घोषात आपण सर्वजण मंदिराकडे निघणार आहोत। या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सुद्धा आपल्या सोबत या व्हिडिओला बनून राहा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि बोला हर 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 महादेव। या जयघोषात आपल्या या नवीन मूर्ती बघा प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या या जुन्या शिवमंदिरामध्ये निघालेल्या आहेत। संपूर्ण बोर्ली गाव आणि बोर्ली गावातील हे
ठिकाणी छान अशा या नवीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर नंदीदेवाच्या, आई पार्वती माता, श्री गणेशाची आणि पादुकांच्या या पवित्र मूर्ती आता आपल्याला पाहायला मिळतात. ज्या उद्याच्या या जीर्णोद्धाराच्या या कार्यक्रमासाठी आपल्या या शिवमंदिरामध्ये जात आहेत. चला तर हर हर महादेवच्या या जयघोषात आता या नवीन पवित्र मूर्ती आता निघालेल्या आहेत आपल्या जुन्या या शिवमंदिरामध्ये. चला या ठिकाणी आपल्याला बोरली पंचायतून येथून आलेले सर्व भाविक आणि पंचक्रोशीतून आलेले हे सर्व भाविक पाहायला मिळतात. सुंदर असा हा सोहळा आज आपल्याला या बोरली गावातून अनुभवता येतोय बघा. सुंदर अशा या भक्तिमय वातावरणात आणि हर हर महादेवच्या या जयघोषात या नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी या आपल्या 150 वर्षापूर्वीच्या शिवमंदिरामध्ये या खालूंच्या आणि ताशांच्या या गजरामध्ये वाजत गाजत आपल्याला जाताना पाहायला मिळतात बघा. संपूर्ण बोरली गाव आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय. छान या सुंदर मूर्ती आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. महिला भाविक सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर सोहळ्यानिमित्ताने बोरली गावाचे जे सुपुत्र आहेत नंदुदादा पाटील बघा, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी हर हर महादेवच्या या जयघोषात आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर अनुभव आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतोय आणि तो पाहायला सुद्धा मिळतोय. आणि बोरली गावावर लक्ष असणारी, आपल्या सर्वांवर लक्ष असणारी आई चिदबा देवीचं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतंय बघा. आई चिदबा देवी बघा, या ठिकाणी तुम्ही शिमग्यामध्ये आलात
तर फार मोठा उत्सव या बोरली गावामध्ये असतो, कारण का बोरली या गावाला सुद्धा फार प्राचीन इतिहास आहे आणि आपल्याला अनुभवता येतोय तो म्हणजे हा जो सोहळा आहे, जीर्णोद्धाराचा सोहळा जो उद्या होणार आहे, जो आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। आणि ज्या नवीन मूर्तींची बघा, बोरली गावातील सगळे भक्त या ठिकाणी पाहायला मिळतात, कोठारी परिवार पाहायला मिळतोय, संपूर्ण व्यापारी असो आणि सगळे बोरलीकर आज आपल्याला पाहायला मिळतं आणि याची देही याची डोळा हा सोहळा आपल्याला या बोरलीकरांमार्फत अनुभवता येतोय बघा। आणि सर्व बोरलीगाव ओम नमः शिवाय हर हर महादेवच्या या जय घोषात आता हळूहळू आपलं जे प्राचीन मंदिर आहे शिवमंदिर, या शिवमंदिराकडे जात आहे बघा। आणि छान हा सोहळा आणि आपल्याला शिवमंदिर जे जुनं शिवमंदिर आहे ते पाहायला मिळणार आहे। चला आपण सुद्धा अनुभव घेऊया या सोहळ्याचा। छान या ठिकाणी आपल्याला हावरे काका दिसतात बघा, मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आणि सर्व बोरलीकर आपण पाहतोय। छान खालूनच्या या बघा जुन्या खालूनच्या ताशांच्या या गजरामध्ये आपण सर्व बोरलीकर आणि सगळे भक्तगण पंचप्रसिद्ध आलेले सगळे भक्तगण आपण पाहतोय बघा। छान बघा या ठिकाणी रथ हाकताना म्हणजे गाडी चालवताना आपले भाऊ सुद्धा पाहायला मिळतात बघा। छान आणि श्रीवर्धन वरून खास आलेले आपले दीपेनजी कोठारी सुद्धा या भक्तिमय वातावरणात या नामस्मरणात आपल्याला पाहायला मिळतात। छान भक्तिमय वातावरणात आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळतोय। हर हर महादेवच्या या जयघोषात सर्वजण आपल्या या मंदिराजवळ जाताना पाहायला मिळतात। इकडे माझ्या शेजारीच अमित दादा कोठारी सुद्धा आहेत बघा, अमित दादा कोठारी। छान भक्तिमय वातावरण आज आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण कोठारी परिवार आहे, संपूर्ण बोरलीकर आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोय। इथे आपले कौशिक दादा कोठारी सुद्धा आहेत बघा, कौशिक दादा सुद्धा महादेव हर हर महादेवच्या या जयघोषात संपूर्ण बोरलीकर आज आपल्या या जुन्या शिवमंदिरामध्ये जात आहेत बघा। चला आपण मंदिरात जवळ आलेलो आहोत। चला तर आपण पाहिलं की नामघोषात जयघोषात हर हर महादेवच्या या जयघोषात ओम नमः शिवाय या नामस्मरणात आपण बोरली पंचतनच्या या जुन्या शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत। प्राचीन असं हे शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणीच उद्या आपल्याला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अनुभवता येणार आहे। बोरली पंचतन येथील फार प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी उद्या जो भाग असणार आहे प्राणप्रतिष्ठेचा तो आपल्याला अनुभवता येणार आहे।
या ठिकाणी छान अशी ही फुलांची आरास, ही रांगोळी आपल्याला पाहायला मिळते। हे शिवमंदिर आपल्याला जे आपण पाहणारच आहोत आणि या ठिकाणी होम हवन जे होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे, नवीन मूर्तींची स्थापना जी होणार आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहे। पण प्रथम आपण जाणार आहोत ते म्हणजे नवीन मूर्ती ज्या आणतायत त्या आणण्यासाठी आपण जाणार आहोत। छान आहे मंदिर, आपण सुद्धा एकदा तरी या मंदिराला येऊन याचं दर्शन करावं, कारण का श्रीवर्धन म्हटलं तर ऐतिहासिक शहर आणि याला लाभलेलं हे आजूबाजूची गावं, शहरं, सुवर्णनगरी दिव्यागर असो, दक्षिण काशी हरिहरेश्वर आणि आपलं हे बोर्ली गाव, हे पाहण्यासाठी भरपूर भाविक या देश विदेशातून या ठिकाणी येतात। हे सगळे भाविक आपल्याला बोर्लीकर पाहायला तर मिळतात। चला तर आपण आता या ज्या नवीन मूर्ती आहेत त्या आपण मंदिरामध्ये आणणार आहोत। शेजारीच असलेलं श्री नामदेव महाराज आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर छान या ठिकाणी आपल्याला याचं सुद्धा दर्शन या ठिकाणी आता झालेलं आहे बघा। मिळतात या पवित्र मूर्ती ज्या श्री गणेश, आई पार्वती माता, नंदीदेव पादुकांच्या या पवित्र मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि या आता मंदिरामध्ये आणल्या जात आहेत बघा। फुलांचा वर्षाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चला आपण पाहतोय बघा, हे शिवमंदिर बोर्ली गावातलं, बोर्ली पंचतन येथील हे शिवमंदिर, प्राचीन मंदिर या ठिकाणी उद्या या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा याच्या पार्श्वभूमीवर या नवीन मूर्ती बघा आपल्याला या ठिकाणी सर्व बोर्लीकर पाहायला मिळतात। यांच्या माध्यमातूनच उद्या आपल्याला संपूर्ण सोहळा अनुभवता येणार आहे। त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण की या मंदिराला सुद्धा फार इतिहास आहे आणि 1968 साली बघा हावरे दादा बघा, चंद्रकांतजी हावरे यांच्या मार्फत जो जीर्णोद्धार झाला होता नवीन मंदिराचा तो सुद्धा आपल्याला अनुभवता आलेला आहे या ठिकाणच्या जुन्या लोकांना। तिकडे आपले काका सुद्धा आहेत बघा, या गावचे सुपुत्र नंदूदादा पाटील, इंद्रकांत हावरे काका जे अध्यक्ष आहेत या मंदिराचे। आणि आपण पाहिलं की या पवित्र मूर्ती ज्या आहेत, श्री गणेशाची मूर्ती आहे, आई पार्वती माता, आपली दास्य भक्ती जी हनुमंत बाप्पा मारुती राया, या ठिकाणी कासवांची सुद्धा, कासवदेवांची सुद्धा जी छान मूर्ती आणि नंदीदेव आहेत
आणि पादुकांच्या या पवित्र मूर्तींचा जीर्णोद्धार जो पाहायला मिळतोय इथे बघा हावरे काका आहेत जे अध्यक्ष आहेत या मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आणि सर्व बोर्लीकर जे पाहायला मिळतात बघा व्यापारी मंडळ असो संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले हे बोर्लीकर असो श्रीवर्धन तालुक्यातून आलेले हे भाविक आपण पाहतोय या ठिकाणच्या ज्या महिला भाविक आहेत त्या सुद्धा आपण पाहतोय बघा बघा या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्यातून आणि बोर्ली गावातल्या या महिला भाविक सुद्धा आपण पाहतोय बघा आणि छान असा हा सोहळा जो आपल्याला अनुभवता येतोय प्रत्यक्षात अनुभव या ठिकाणी आपल्याला घेता येतोय चला तर आपण दर्शन करूया या शिवपिंडीचं छान अशी ही शिवपिंड आणि या ठिकाणचं हे शिवालय भगवान शंकरांचं हे शिवालय बोर्ली गावातलं जुनं शिवमंदिर आणि या ठिकाणच्या शिवपिंडीचा या अद्भुत शिवपिंडीचा आपल्याला खास दर्शन होतंय बघा छान असं दर्शन या शिवपिंडीचं होतंय अशी पिंड तुम्ही बघा जगभरात कुठे बघितली नसाल अशी शिवपिंड आज या बोर्ली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं दर्शन आपल्याला होतंय बघा हे अद्भुत शिवपिंड आपण पाहतोय चला तर या ठिकाणी नामघोष जो ऐकायला येतोय हर हर महादेव हर हर महादेवच्या या जयघोषात आपण संपूर्ण सोहळा अनुभवलेला आहे या ठिकाणी सर्व गावचे सुपुत्र असो आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात या गावचे सुपुत्र जे पाहायला मिळतात श्यामकांत काका भोकरे काका सुद्धा आहेत मंदिराचे अध्यक्ष या ठिकाणी हावरे काका आहेत आणि गावचे मगाशीच सांगितल्याप्रमाणे जे सुपुत्र आहेत ते म्हणजे नंदूदादा पाटील आहे आणि सर्व आपले भक्तगण या ठिकाणी आपण पाहतोय आजची रूपरेषा आपण श्यामकांत काकांना सुद्धा विचारणार आहोत आणि उद्या जो जीर्णोद्धार आणि जी प्राणप्रतिष्ठा असणार आहे या नवीन मूर्तींची ती सुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहे आणि थोडक्यात आपण श्यामकांत काकांकडून ऐकणार आहोत या मंदिराच्या या जुन्या इतिहासाबद्दल आणि उद्याच्या या कार्यक्रमाबद्दल ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज या ठिकाणी आमच्या बोर्लीमध्ये अत्यंत ऐतिहासिक अशा या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे 1968 साली या मंदिराची स्थापना कैलासवासी जनार्दन पांडुरंग हावरे यांनी त्या ठिकाणी केली आणि जे पुरातन आमचं प्राचीन मंदिर होतं जसं देवखलसारखं कुसुमे स्वर्ग ते मंदिर त्यांनी जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून सर्व भाविक या शंकर मंदिराचे भक्त झाले येऊ लागले अनेक वर्ष लोटली आणि त्यानंतर कालांतराने राजकारणामध्ये पण मोठासा इतिहास घडला आणि सगळ्यांना वाटलं की आता आपण तक्के साहेबांकडनं काहीतरी घेऊ आणि मंदिराच्या रचनेमध्ये हातभार लावू त्यावेळेला मंदिरांची कामं या तालुक्यामध्ये होत होती आम्ही सारी मंडळी त्यावेळी साहेबांना भेटलो आणि मग साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिला आणि अशा प्रकारे आपल्या तालुक्यातील 7 मंदिरांची कामं मार्गाला लागली परंतु ते होत असताना शासनाकडे निधी अपुरा झाला आणि कुठल्याही मंदिराला निधी न येता जेथील कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी जे आपल्या स्वखर्चाने जे संपूर्ण मंदिरांची काय रूपरेषा आखली होती बांधकाम केलं ते काम अर्धवट अवस्थेमध्ये कमी झालं म्हणजे पुढे झालंच नाही बरीचशी मंदिरे मी तर नामोल्लेख करत नाही उद्या मी करेन पण काही स्थितीमध्ये भगवान शंकरांच्या कृपेनं पार्वतीयांच्या कृपेनं बजरंगबलीच्या कृपेनं इथे या ठिकाणी इंद्रकांत हावरे असतील त्यानंतर नंदुशेठ पाटील असतील आमचे समीर असतील आमचा दादू असेल अशा चंद्रकांत असेल अशा सर्व मंडळींनी एकत्र आले आणि मग आमचे भाऊ खोत यांनी पण त्यासाठी मोठा हातभार दिला आणि सगळ्यात मोठा हातभार दिला असेल तर आमच्या कोठारी आणि आमचे गुजराती समाज मंडळाने त्यांनी चंगच बांधलं की नाही हे मंदिर आपल्याला पूर्ण नक्की करायचंच आहे आणि मग त्या पद्धतीने हालचाल सुरू झाल्या सर्वांनी आपापल्या परीने देणग्या गोळा केल्या आणि ते देणग्या गोळा करत असताना अनंत अडचणी आल्या मग घुमटामध्ये अडचणी आल्या पाईपामध्ये अडचणी आल्या वॉटर मशीनमध्ये अडचणी आल्या कॉन्ट्रॅक्टर मिळून झाला त्यांना पैसे द्या आणि काम करून घ्या अशा अवस्थेमध्ये 5-6 महिने गेले परंतु देवाने सर्व ते तरीच नेलं आणि आज आपण म्हणतो या ठिकाणी भव्य दिव्याचं शंकर मंदिर अनेक वर्षांनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही खऱ्या अर्थानं भगवान शंकरांची कृपा आहे आणि म्हणून करता पुन्हा एकदा
या सर्व बोर्डीकर मंडळींचा सहभाग आणि विशेष करून कोठारी कंपनीचा सहभाग, आमच्या गुजरात समाज सहभाग आणि ज्यांनी भरघोस देणग्या दिल्या, कुणी लाईट फिटिंग दिली, कुणी प्लंबिंगचं काम दिलं, कुणी मोटर दिले, कुणी लादी दिली, कुणी फरशी दिली, अनेक वेगवेगळ्या तऱ्हेच्या त्या देणग्या मिळाल्या. आणि म्हणून कसं आहे, आज अद्ययावत सुरेख असं मंदिर तुम्हाला या ठिकाणी बोर्लीमध्ये पाहायला मिळते. आमचे दम्माजी या ठिकाणी रेकॉर्डिंग करतात. खरोखर त्यांना खूप आवड आहे, मला मगापासून त्यांचं कौतुक वाटते. आणि म्हणून कसं उद्या, आज फक्त आपण मूर्ती या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत आणि उद्या 9 तारखेला याचा, उद्या सकाळी 9 वाजता याचा उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं आणि सर्व बोर्ली पंचकृषी पंचक्रोशी ती सर्वांनी यात उपस्थित राहावं. आणि खरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे व्यापारी असोसिएशनचं या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आपले माजी कोट खाले नारायण लक्ष्मण नागे यांच्या स्मरणार्थ जयती दत्त कळस यांच्याकडून देखील वृंदावन भेट आलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या भेटी या ठिकाणी लोकांनी दिल्या आहेत. अजूनही बरंचसं काम बाकी आहे. ज्यांना त्यांना सरळ हस्ते मदत करायची आहे, हातभार लावायचा आहे. सर्वांनी उद्या येऊन या ठिकाणी हातभार लावा आणि आमचं शंकराचं मंदिर अद्ययावत स्थितीमध्ये असं व्हायला पाहिजे की ते अख्ख्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी उद्या यायला पाहिजे. आपण बरीचशी ज्योतिर्लिंग पाहतो. ही ज्योतिर्लिंगे फार पूर्वी पुरातन काळी निर्माण झालेली आहेत, परंतु अशी पण नवीन मंदिर या ठिकाणी निर्माण करण्यामागे बोर्लीकरांचा, व्यापारी असोसिएशनचा, उदर अंतकरण दिल्यानंतर देणगीदारांचा, कोठारी प्रसाद, गुजराती समाज आणि आपले सर्व बोर्लीचे भाविक मंडळांनी हातभार लावला. मी सर्वांचं या गणपती ट्रस्टच्या वतीनं त्यांचं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि शंकर ट्रस्ट आपण स्थापन केलेलं आहे की मला माहिती नाही, पण कमिटी आहे, त्यामध्ये मंदार पण तोडणकर आहेत, बरीचशी मंडळी आहेत, आमचे गुजराती समाज त्या ठिकाणी आहेत आणि खूप चांगला आमचे प्रशांत नांदुरकर असतील तरी स्वतः या ठिकाणी वाहन चालकाचा आस्वाद घेतला मंदिरांच्या या ठिकाणी मूर्ती आणण्याकरता. अशा सर्वांनी आमचं शंकर, तुम्हाला माहिती आहे हिरीतले सगळ्या मंदिरात भाग घेतो. मग शंकर मंदिर असो, हनुमान मंदिर असो, गणपती मंदिर असो, मग तुला पण इकडे यायचे दिसतंय मला असं वाटतंय. ठीक आहे, हरकत नाही, सर्वांनी हातभार लावा आणि या ठिकाणी आपल्या या मंदिराला सर्वांनी सरळाशी देणगी करावी एवढी या ठिकाणी सर्वांना प्रेमाची, विनम्रतेची विनंती करतो. इथे थांबतो. हर 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 धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, नमः पार्वती पते, गणपती बाप्पा मोरया. बघा, छान असा हा अनुभव आपल्याला सर्वांना अनुभवता येतोय. बघा, याची देवी याची डोळा, आज आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळतोय. खरंच बोर्लीकर असो आणि आमचे श्रीवर्धनकर असो, हे या ऐतिहासिक सोहळ्याचा बघा आज आपल्या सर्वांना अनुभव देतात. ते म्हणजे या अद्भुत शिवपिंड, हे शिवालय बघा. आत्ताच श्यामकांत काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे या शिवमंदिराबद्दल, याचा इतिहास आपल्याला सांगितलेला आहे आणि या मंदिराचं जे जीर्णोद्धार कशा प्रकारे झालेला आहे ते सुद्धा आपल्याला त्यांनी या छान वाणीतून आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण या छान शिवपिंडाचं दर्शन घेतोय. बघा, बोला हर हर महादेव, हर हर महादेव. चला, आजची ही पवित्र मिरवणूक आपल्याला अनुभवता आली. उद्या याच मंदिरामध्ये, हे फार प्राचीन मंदिर आहे, स्वयंभू शिवाचं हे शिवपिंड आपल्याला पाहायला मिळत आहे. जरूर अवश्य एकदा तरी या बोर्ली गावातील शिवमंदिराला तुम्ही भेट द्या आणि शिवपिंडीचं छान असं दर्शन घ्या. उद्या याच मंदिरामध्ये नवीन मूर्तींची, म्हणजेच आपल्या श्री गणेश, पार्वती माता, नंदीदेव, हनुमंत बाप्पा, मारुती राया आणि पवित्र पादुकांचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा असणार आहे. ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही सुद्धा साक्षीदार होऊ शकता. उद्या सुद्धा आपला हा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा. तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय.